हॅलो अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज इकडे मी डेली व्लॉग शूट करत आहे. ऑफिसमधून मी आले होते आणि इकडे जे वाळलेले वगैरे कपडे होते सुकलेले ते मी काढून ठेवले. आणि खूप सारे कपडे मी आज धुतले होते ऑफिसमधून आल्यानंतर, कारण मागच्या विकेंडला जे आहे मी पुण्याला गेले होते. सो त्याच्यामुळे मला कपडे धुता आले नाही, म्हणून थोडेफार जे कपडे साचले होते म्हटलं ते धुवून घेऊ. कारण कपडे साचले ना की मला डोक्यावर खूप असं बर्डन असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे म्हटलं मग आज जास्त काही आम्हाला जेवणामध्ये बनवायचं नव्हतं संध्याकाळी. सो मग म्हटलं मी इकडे तर कपडे धुवून घेते, जेणेकरून अजून ढीग साचत जाणार नाही. कारण कपडे साचले ना की मग ते आणखी साचत जातं असं मला वाटतं. सो मग मी इकडे धुवून घेतले सगळे कपडे. सो सध्या मी ना एक सवय फॉलो करते, ती म्हणजे रोज रात्री झोपताना मी चिया सीड्सचं पाणी बनवते, जेणेकरून ते सकाळी दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी पिते. सो ह्याच्यामुळे काय होतं, माझ्यामध्ये मला म्हणजे मला थोडीशी हीटचा प्रॉब्लेम आहे. सो त्याच्यामुळे मग ते थोडंसं बॉडी टेम्परेचर कूल डाऊन व्हायला हेल्प होते. आणि चिया सीड्स थोडंसं स्किनसाठी पण चांगलं असतं. सो ते तुमच्या स्किनला ग्लो करायला हेल्प करतो. सो मग आता मी जवळपास महिन्याभरापासून ही सवय लावली आहे स्वतःला. सुरुवातीला तर खूप कंटाळा यायचा मला ह्या सगळ्या गोष्टींचा, पण आता मी ते फॉलो करते. सो मी आता ह्याच्यामध्ये ह्याचं एक बर्गर किंगचं जे कोकचं कंटेनर होतं त्याला मी स्पेशल माझं पाणी बनवायलाच केलंय. सो तुला पण घेते ना मग, थांब. गाईज, तुम्हाला सांगते मी, बॅकग्राऊंडला माधवी मला ह्या बॉटलचे फायदे सांगतेय. तर ती म्हणते की ह्या बॉटलचा अजून काय काय उपयोग केला जाऊ शकतो. तर आम्ही या दोघी असा युज करतो घरात. तिचं पण सेम हेच बॉटल आहे आणि माझं पण. तर ती म्हणते, सॉरी, ती म्हणते की ह्या बॉटलला आपण ऑफिसमध्ये किंवा स्कूलमध्ये मुलांना बनाना वगैरे जर द्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये टाकून बनाना द्यायचं, जेणेकरून बनाना सेफ राहील. म्हणजे लंब कंटेनर आहे, सो आपण कॅरी नाही करू शकत ना कसं, तर ह्याच्यामध्ये दिलं तर ते सेफ राहील. दुसरं म्हणजे तुम्ही ह्याच्या चार्स आहेत एकसारखे दिसतात, छान दिसतात. तर ती बोलते की आपण ह्याच्यामध्ये काजू बदाम वगैरे पण स्टोअर करून ठेवू शकतो. आता मी तिला व्हिडिओ मध्ये घेणार होते, पण ती येत नाही, असं मग म्हटलं ठीक आहे. तर आता ह्याचे हे मी आता ऑफिसला काय होतं, ऑफिसला दही वगैरे ताक, हा असं काही तुम्ही जर घेऊन जाणार असेल त्याच्यातून कॅरी करा. छान आहे. जर तुमच्या आता याच्यानंतर जर तुमच्याकडे कधी घरामध्ये कोक वगैरे आलं तर ते फेकून देऊ नका. याचे खूप सारे फायदे आहेत या बॉटलचे. ओके. सो आता आपण मी घेतलेले जवळपास एक ग्लास भर पाणी मी घेतलेलं आहे इकडं. आणि या आहेत माझे चिया सीड्स. तर आता मी याच्यामध्ये एक चमचा एक चमचा पण कमी, कारण ह्या चिया सीड्स जे आहे, आता तुम्हाला इकडे कमी दिसू शकतं असं, पण जेव्हा सकाळी हे घेतो ना तर ह्या थोडस फुलतात चिया सीड्स, त्याच्यामुळे खूप होतात फुलून. त्याच्यामुळे मग अर्ध्या चमचा थोडस जास्त असं मी टाकते. चमचा पण पडला आहे. आणि थोडस याला मी असं शेक शेक करते, जेणेकरून ते छान असं मिक्स होतं. आणि रात्रीभर हे पाणी आपण ठेवलं की मग सकाळी आपण हे पाणी प्यायचं. दुसरी सवय अजून मी एक लावलेली आहे. एक मिनिट, मला डब्बा शोधतीये. तर आता दुसरी सवय अशी आहे, हा आहे माझा नेक्स्ट डब्बा. ह्याच्यामध्ये जातात आपले काजू बदाम. सो रोज 4-5 बदाम मी आवर्जून भिजू घालते. पहिले तर मी एवढं फॉलो नव्हते करत, पण आता सवय लागली आहे. तर मग आवर्जून रात्री 4 ते 5 बदाम मी भिजत टाकते. थोडस कंटाळा येतो संध्याकाळी आपल्याला भिजत टाकताना, पण आता कसं होतं, सवय लागली ना, एके दिवशी मी जर विसरले किंवा कंटाळा केला भिजत घालायचा, दुसऱ्या दिवशी मला खूप रिग्रेट होतं आणि काहीतरी असं मिस होते असं फील व्हायला लागतं. सो एकदा सवय लागली की बरोबर तुम्ही मग ते रुटीन फॉलो करतात. बदाम आहे इकडे 4-5, तर मग मी याच्यामध्ये पण आता पाणी टाकणं आणि हे पण भिजत ठेवणं. 4-5 बदाम जे आहे, अशा 2 गोष्टी नाईट रुटीन मध्ये मी आवर्जून म्हणजे
सकाळच्या मॉर्निंग रुटीन मध्ये माझ्या येतात, तर त्याची रात्रीची तयारी ही अशी आहे. तर सगळ्यात जास्त ना संध्याकाळी मी एक्साइटेड होते ह्या गोष्टीसाठी, कारण आलेलं आहे दुपारी माझं एक पार्सल. आणि ज्या दिवशी ना घरी पार्सल येणार असेल त्या दिवशी ऑफिसमधून येण्याचा येण्याची जी एक्साइटमेंट आहे ना ती अशी असते, खूप एक्साइटेड असते मी घरी येऊन पार्सल ओपन करायला. आणि सेम डेलाच मी पार्सल ओपन करायला बघते. म्हणजे बघ, त्याच्यामध्ये आहे डॉट अँड की चे प्रोडक्ट्स. काय आहे मी तुम्हाला दाखवते. आता असं होऊ शकतं, वाटू शकतं की मी खूप सारे प्रोडक्ट्स वगैरे मागवते, पण हे सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि स्किन केअर करायला मला प्रचंड आवडतं, म्हणून मग जे काही लागतं मी ते मागवत असते. आणि सनस्क्रीन माझं संपलं होतं, म्हणजे थोडंच बाकी होतं. आणि डॉट अँड कीला सध्या बाय वन गेट वन ऑफर चालू होती, म्हणून मग मी इकडे 2 सनस्क्रीन मागवलेले आहेत. आणि डॉट अँड कीचं सनस्क्रीन मी अगोदर पण यूज केलं आहे. जर तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर मी डॉट अँड कीचं सनस्क्रीन अगोदर विटॅमिन सी वाला यूज केलेलं आहे. पण करायला मला खूप कष्ट घ्यावे लागते. पॅकेजिंग खूप डेंजर असते स्किन केअर प्रोडक्टची, कुठल्याही स्किन केअर प्रोडक्टची पॅकेजिंग डेंजर असते. हा तर मी यावेळेस पिंक जे आहे सनस्क्रीन, म्हणजे त्याचे ते फ्लेवर वॉटरमेलन फ्लेवर आहे, ऍक्च्युली वॉटरमेलन कुलिंग सनस्क्रीन ॲक्वा जेल हे मागवलेलं आहे यावेळेस. आणि लास्ट टाइम जे होतं विटॅमिन सी वालं होतं, आणि ते पण छान होतं, पण त्याचं जे कन्सिस्टन्सी किंवा टेक्स्चर जे होतं थोडंसं ते वॉटरी होतं. रनर असं रनिंग बोलतो ना आपण, तसं होतं, म्हणून मला हे पाहिजे होतं. डर्मॅकोचं पण सनस्क्रीन माझ्याकडे आहे, पण ते सनस्क्रीन तेव्हा छान जेव्हा तुम्हाला बाहेर जायचंय, मेकअप करायचं नाहीये, अशा वेळी ते सनस्क्रीन. आणि रेग्युलर यूजसाठी मला हे सनस्क्रीन हवं होतं, मग मी घेतलेलं आहे हे सनस्क्रीन. सो डॉट अँड कीचे प्रॉडक्ट सगळे छान असतात. स्किन केअरचे मॉइश्चरायझर पण मी यूज केले, माझ्याकडे डॉट अँड कीचा लिप बाम पण आहे. सो सनस्क्रीन पण ऑलरेडी यूज केलेलं आहे, तर हे ट्राय करावं लागेल. आणि याचे ऍक्च्युली मी घेताना मग थोडंसं रिव्ह्यू पण चेक केलं वॉटरमेलन आणि विटॅमिन सी वाला याच्यामध्ये, तर हे जास्त चांगलं असं मी त्याच्यामध्ये बघितलं. सो आजकाल ना मी एक फॉलो करते की कुठलंही प्रोडक्ट मला घ्यायचं असेल ना, कोणतीही गोष्ट, प्रोडक्टच नाही, कोणतीही गोष्ट घ्यायची असेल ना, मी पहिले जाऊन युट्यूबला रिव्ह्यू चेक करते आणि आवडली तरच ती गोष्ट मी घेते. सो हे आहे आपलं सनस्क्रीन. पॅकेजिंग छान आहे, आवडते मला ह्याची पॅकेजिंग. आणि आता 2 मिनिटं थांबा, योगेश फोन करतायत, सो मी त्यांच्याशी बोलते आणि तुम्हाला पण इंट्रोड्यूस म्हणजे व्हिडिओमध्ये त्यांची भेट घालून देते. तर इकडे बघू शकता, तर इकडे तुम्ही बघू शकता योगेश. खूप दिवस झाले योगेश माझ्या व्हिडिओजमध्ये नाही आहे, म्हणून मग मी म्हटलं आज योगेशला पण व्हिडिओमध्ये घेऊ. आणि मी व्हिडिओ बनवत असतानाच योगेश चालेला आहे व्हिडिओ कॉल. म्हटलं चला आज खूप दिवसानंतर तुम्हाला पण व्हिडिओमध्ये घेऊ. तिकडे किती वाजले आता योगेश? 5:30. ओके, तिकडे वाजलेत 5:30 आणि आता इंडियामध्ये वाजलेले आहेत 10. सो असं आता आम्हाला मॅनेज करावं लागतं. आणि हे तुम्हाला इकडं दिसत असेल लाईन पॉपअप, तर माझ्या मोबाईलचं जे आहे व्हॉल्यूम बटन तर माझ्या मोबाईलचं व्हॉल्यूम बटन खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे ते कधी कधी असं होतं. इकडं 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 माधवी म्हणते तू व्हिडिओमध्ये सारखं इकडे इकडेच बोलतीये. चालेल, जेवण वगैरे? ठीक आहे. सो गाईज आम्ही बोलणं कंटिन्यू करतो आणि आता येतं थोडंसं व्हिडिओ. बाय, से बाय टू माय व्ह्यूअर्स. बाय बाय. सो गुड मॉर्निंग. आज आहे नेक्स्ट डे आणि मी आता ब्लॉग करायला घेतला आहे. एवढी जास्त थंडी आहे ना, म्हणजे मी आता वर्षभरापासून मुंबईमध्ये राहते, आतापर्यंत मी थंडी एक्सपिरियन्स केली नव्हती. सो आता म्हणजे साहजिक आहे, मी तर थंडीमध्येच म्हणजे थंडी वाजणार एवढं काही नाही. म्हणजे बाकीचे फ्रेंड्स वगैरे जे आहेत ते सांगतात किंवा सोशल मीडियावरून बघितलं
की 6 वर्षानंतर एवढी थंडी पडलेली आहे. खूप थंडी आहे म्हणजे सकाळी उठायची बिलकुलही इच्छा होत नाही. आणि मी इकडे एन्जॉय करते सकाळी सकाळी माझी बेड टी. सकाळी काम करायचा खूप जास्त कंटाळा येतो म्हणजे काहीतरी सुरुवात करायला खूप वेळ लागतो. जेवण बनवणं हे थंड पाण्यात तर बिलकुल हात घालायची इच्छा होत नाही. पण ऑप्शन नसतं. करावंच लागतं. थोडासा आवाज पण आता चेंज झालाय कारण सकाळ सकाळचं वातावरण आहे. तर त्याच्यामुळे मग थोडासा वेळ लागतो स्टेबल व्हायला. तर तुम्हाला मी काल ज्या सनस्क्रीनची अनपॅकिंग दाखवली होती, आता मी फर्स्ट टाइम तिला यूज करणार आहे. सो म्हटलं अनपॅकिंग तुमच्यासोबत शेअर केली आहे. सो काय बोलतात रिव्ह्यू पण शेअर करू. सो लेट्स स्टार्ट. ह्याचं टेक्स्चर जे आहे थोडंसं थिक आहे बेसिकली. अगोदर जे व्हिटॅमिन सी वाला होतं ते खूप जास्त वॉटरी होतं जसं मी म्हटलं. आणि हे पडत का नाही माहित नाही, खूप कमी प्रॉडक्ट असं पडतं. आणि सनस्क्रीन आपल्याला खूप जास्त हवं असते. सो एक छान आहे की कन्सिस्टन्सी थोडीशी ठीक आहे. आणि मला असं वाटतं की मी जास्त घेतलंय सनस्क्रीन आज. ठीक आहे, चालतंय. सनस्क्रीन जास्त लावल्याने काही फरक नाही पडत असं फार काही. छान आहे टेक्स्चर म्हणजे मस्त आहे. आणि लावल्यानंतर ना थोडंसं थंड फील होतं स्किनला. कारण ऑफकोर्स हे कुलिंग सनस्क्रीन आहे. सो टेक्स्चर असं आहे. ब्लेंड म्हणजे लवकर पण छान होतं. आपल्या स्किनवर जे आहे ॲब्झॉर्ब पण होतं. ब्लेंड पण खूप छान लवकर होतं. बिलकुलही व्हाईट कास्ट तुमच्या स्किनवर येत नाही. सो छान आहे. पण मला थोडंसं चिपचिप फील होतंय. कदाचित 2 मिनिटानंतर हे सुकू शकतं. जे मी रिव्ह्यूमध्ये पण बघितलंय. सो चिपचिप नाही म्हणता येणार. पण पाणी लावल्यानंतर आपल्या स्किनला कसं वाटतं थोड्या वेळानंतर चांगलं पुसल्या नाही गेलं तर तसं वाटतंय. पण ते एक जाणवतं की हळूहळू ते पण कमी व्हायला लागले. आणि छान माझ्या स्किनवर ते आता सेटल डाऊन झालेलं आहे. सो हे असं आहे. आणि जे आपलं टिंटेड सनस्क्रीन होतं तुम्ही एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तर ते मी यूज करणार ऑफिसमध्ये गेल्यानंतर. कारण मुंबईमध्ये ट्रॅव्हल करताना खूप जास्त हालत खराब होते. सो ऑफिसमध्ये जाऊन थोडंसं रेडी व्हावंच लागतं. म्हणून मग मी ते तिकडे यूज करणार असं आहे. नाही. सो वर्थ दी प्राईज. मी तुमची प्राईस किती तर मी तुम्हाला सांगते. 595 या सनस्क्रीनची प्राईज आहे. पण मी खूप कंजूस आहे. 595ला एकाच एवढ्या प्रॉडक्टवर पैसे खर्च करणं कंजूस नाही आहे मी. कंजूस नाही आहे. माझी ओळखीचे लोकं इकडे लगेच मला कमेंट करतील. तर 595 ह्या एका प्रॉडक्टसाठी इन्व्हेस्ट करेल एवढं हे नाही करत मी. सो ऑफर असताना 595मध्ये 2 प्रॉडक्ट तुम्हाला पडतात. सो बेसिकली 300ला एकच सनस्क्रीन ही पडते बाय वन गेट वन ऑफरमध्ये. म्हणून मग मला ही एक सनस्क्रीन ऑफरमध्ये पडलेली आहे 300ला. सो वर्थ दी मनी. येस. सो यू कॅन परचेस. चलो. चलो, सो मला झालेला आहे ऑफिससाठी वेळ आणि मी आता आवरते फटाफट आणि निघते. हा व्लॉग सुद्धा मी इथेच एंड करते.